हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 15 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं आपण, पाना गँग शिवा मिळून आशूला बड्डेची मोठी पार्टी देतात. ते सगळे नाचण्यामध्ये दंग असतात. सगळे वस्तीतले लोकही नाचण्यात दंग असतात. वस्तीतल्या बायका आशूला ऑक्शन करतात. तेव्हा डान्स झाल्यावर आशू शिवाला गुलाबाचं फूल देतो आणि मिठी मारतो आणि बोलतो, अरे काय यार तुम्ही, किती भारी. तेव्हा शिवा बोलते, हो आवडलं ना तुला सगळं. आशू बोलतो, खूप आवडलं, खूप, माझ्या आयुष्यातला बेस्ट बड्डे हा. तेव्हा आशू बोलतो, बरं ऐका, माझा बड्डे उद्या आहे. तेव्हा सायलेन्सर बोलतो, अहो आपण आजपासून सेलिब्रेशन सुरू करायचं. तेव्हा शिवा बोलते, तू चल फ्रेश हो आधी, आरामात. तेव्हा तिथे एक गाडी येते. तेव्हा डिप्पर बोलतो, ए भाई, आता कोणी आणली गाडी रिपेअरिंगला, येडे आहेत का रे. एवढ्यात गाडीतनं कीर्ती आणि सीता उतरते. तेव्हा पाना गँग डोक्याला हातच लावते. तेव्हा आशू बोलतो, आई. तेव्हा सीता पुढे येते आणि बोलते, अरे आशू हे काय आहे. तेव्हा कीर्ती बोलते, काय ग, याला पण गॅरेजमध्ये कामाला लावलंस का. आशू बोलतो, ताई तसं काही नाहीये. तेव्हा सीता बोलते, काय ग, आशूने तुझ्यासाठी घर सोडलं आणि तू ही अशी काळजी घेतेस त्याची. तेव्हा आशू बोलतो, ऐक आई, तिची काही चूक नाही त्यात, मीच आत्ता कामावरून आलोय. तेव्हा सीता बोलते, कामावरून. तेव्हा आशू डोक्याला हात लावतो आणि बोलतो, अरे हो, तुला सांगायचंच विसरलो, मला नोकरी लागली. तेव्हा सीता बोलते, छान, खूप छान. तेव्हा सीता बोलते, जॉब तुला मिळालाच असता, अरे पोटेन्शियल आहेस ना तुझ्यात. तेव्हा सीता बोलते, हे असं. तेव्हा आशू बोलतो, अगं आई, हे मी निवडलंय, माझा चॉईस आहे, मला कोणी फोर्स नाही करत आहे. तेव्हा सीता बोलते, ठीक आहे, जाऊ दे ना, तू तुझा निर्णय बदलणार ना, तू तुझा हट्ट सोडणार, जाऊ दे. बरं आज का आली आहे ते तर सांगू दे. आशू, तुझ्या 18व्या वाढदिवशी मी तुला कार गिफ्ट केली होती, किती खुश झाला होतास तू, तुला तीच कार हवी होती आणि मग पुढे जाऊन ती तुझी क्वीन झाली. म्हणूनच आजच्या वाढदिवशी सुद्धा मी तुला नवीन कार गिफ्ट आणलीये, ही तुझी नवीन क्वीन. या गाडीतून आपण घरी जाणार आहोत. तेव्हा आशू बोलतो, आई आपण म्हणजे तू, मी, ताई आणि शिवा, राईट. तेव्हा कीर्ती बोलते, नाही, शिवाला या गाडीत जागा नाही. तेव्हा कीर्ती बोलते, आशू तू एकदा कार बघून घे ना, लेटेस्ट मॉडेल आहे, तुला आवडेल, बघ ना एकदा. तेव्हा आशू बघतो आणि बोलतो, मस्त आहे. तेव्हा कीर्ती बोलते, मस्त आहे काय, जा ना बघ जा. तेव्हा कीर्ती बोलते, आशू हे तुझ्या बर्थडेचं बेस्ट गिफ्ट आहे. तेव्हा आशू कार बघतो. तेव्हा सीता बोलते, आवडली. तेव्हा आशू बोलतो, छान आहे. तेव्हा कीर्ती बोलते, आशू अरे बाहेरून का बघतोयस, आत बसून बघ ना. तेव्हा आशू शिवाच्या बाईक जवळ जातो, तिच्यावर टाकलेलं लाल कापड ओढतो आणि बोलतो, आई अगं हेच माझ्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे. काय, रोज ऑफिसला अपडाऊन करण्यासाठी ही बाईक खूपच बेस्ट आहे. तेव्हा आशू बोलतो, ताई हेच टॉप मॉडेल आहे बरं का. तेव्हा आशू बोलतो, ए शिवा, थँक्यू सो मच, हे गिफ्ट खूप भारी अगं. तेव्हा कीर्ती बोलते, ही गाडी आवडली तुला आणि ही जुनी गाडी गिफ्ट असू शकते. तेव्हा आशू बोलतो, ही जुनी गाडी नाही, शिवांच्या बाबांची गाडी आहे. तेव्हा कीर्ती बोलते, असेल, पण या गाडीची किंमत तू आईने एवढ्या प्रेमाने दिलेल्या गाडीसोबत करतोयस, पुढच्या वर्षी खटारा होईल ही गाडी. आणि आशू, आईने दिलेल्या गाडीच्या टायरच्या पैशात ना अशा 4 गाड्या घेऊ आपण. तेव्हा आशू बोलतो, अगं ताई, या गाडीची किंमत तू पैशाने करतेस, तसं नको करू. ही गाडी मला शिवाने दिली, मुळात तिची किंमत होऊच शकत नाही, इट्स प्राइसलेस. तुला माहिती का ताई, एकदा माझ्याकडनं याचा इंडिकेटर चुकून फुटला होता, शिवाने मला भरून द्यायला लावला होता तो. आणि त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे, शिवाच्या बाबांची शेवटची आठवण आहे ही, सो इट्स प्राइसलेस. आणि आई, आय एम रिअली सॉरी, मला तुझ्या भावना दुखवायच्या नाही आहेत, पण एवढ्या मोठ्या लक्झरियस गाडीतून मी ऑफिसला येऊन जाऊन नाही करू शकत रोज, ते पॉसिबलच नाही आत्ताच्या परिस्थितीत. त्यामुळे ही बाईकच माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ही गाडी माझी क्वीन आहेच, पण आता शिवा माझी क्वीन आहे आणि हेच खरं आहे. तेव्हा कीर्ती बोलते, बघितलंस आई, तू एवढ्या प्रेमाने शोरूममध्ये जाऊन आशूसाठी ही कार गिफ्ट घेतलीस, पण आशूला ही नवीन कार नकोय, त्याला हवी ही सेकंड हँड गाडी. मी म्हणाले होते ना आई तुला, आपला आशू आता आपला राहिलेला नाहीये, पण तुला माझं पटत नव्हतं. आता बघतेस ना, आशूला जर तुझ्याबद्दल खरंच काही वाटत राहिलं असतं तर आशू आज असा अजिबात वागला नसता. तेव्हा आशू बोलतो, आई खरंच असं नाहीये, मला तुझ्या भावना दुखवायच्या नाहीयेत. हे बघ, कुठलेही लक्झरियस गिफ्टपेक्षा मला तुझे आशीर्वाद जास्त महत्त्वाचे आहेत. आशीर्वाद तर आहेतच रे, असो, जाऊ दे, आता सारव करू नकोस आशू, जे समजायचं होतं ना ते नीट समजलंय मला. तेव्हा सीताई रागात गाडीत जाऊन बसून घेते. तेव्हा आशू आई आई आवाज देतो. तेव्हा कीर्ती बोलते, झालं आईला दुखवून, आता कळवळा दाखवून काहीच उपयोग नाहीये आशू. आणि सीता आणि कीर्ती तिथून निघून जातात. तेव्हा आशू शिवाजवळ येतो आणि बोलतो, ए तू निराश नको होस हं, मला तुझं गिफ्ट फार आवडलं. तेव्हा शिवा बोलते, आशू असं व्हायला नको होतं. तेव्हा आशू बोलतो, इट्स ओके अगं, तसंही आईने आणलेलं गिफ्ट मी घेणार नव्हतो आणि मला खूप आवडलंय तुझं गिफ्ट, व्हेरी गुड. आणि तू मला बाईक दिलीस यार तुझी, स्माईल कर ना. तेव्हा आशू बोलतो, ए यार भाई लोक, तुम्ही का शांत बसले यार. तेव्हा डिप्पर बोलतो, चंदन भाई चल. तेव्हा शिवा बोलते, आशू चल फ्रेश होऊन ये. तेव्हा आशू बोलतो, हस.
शिवा बोलते तू जा बरं फ्रेश हो. तेव्हा आशू बोलतो तू हस आधी. तेव्हा शिवा बोलते हसते ना. शिवा दिवा पेटवते. आशूचं ऑप्शन करायचं असतं. आशू येतो आणि शिवाला बोलतो ऐक ना तू दिवाळीच केली सगळी. आणि पर बोलतो जीजू तुमचा कुर्ता बघून दिवाळीचाच फील येतोय. तेव्हा शिवा आशूचा हात हातात घेते आणि बोलते हे बघ माझ्या परीने जितकं जमेल तितकं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आशू बोलतो प्रयत्न केलास फार छान केलेस, प्रयत्न वगैरे काही नाहीये. तेव्हा अप्पन आणि चंदन केक घेऊन येतात. तेव्हा बॅटरी बोलतो जीजू हा केक आहे ना शिवाने स्वतःच्या हाताने बनवला आहे. तेव्हा आशू खूप खुश होतो. तू बनवलायस? अगं काय यार शिवा तू तुझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची गोष्ट मला देतेस, हा केक बनवलास अजून काय पाहिजे. तेव्हा शिवा बोलते आशू यार करणार नाही का तुझ्यासाठी. तेव्हा आशू बोलतो खरंच भारी बनवलायस यार, खूप कमाल झालाय. तेव्हा स्टेपनी बोलतो वा अजून खाल्ला नाही तरी कौतुक सुरू झालं, आधी खा मग कौतुक करा. तेव्हा मांजा बोलतो ए कापायचं आहे अजून. तेव्हा स्टेपनी बोलतो तुम्ही आहेत का अजून इथे. तेव्हा आशू बोलतो आपलाय आपलाय. सायलेन्सर मांजेच्या घड्याळ वॉचमध्ये बघतो आणि बोलतो 12 वाजायला आले पण केक कापूयात. तेव्हा ते एक काउंटडाऊन सुरू करतात आणि जोरात ओरडतात हॅपी बर्थडे. तेव्हा शिवा आशूला ऑप्शन करते. तेव्हा आशू केक कट करतो आणि सगळे हॅपी बर्थडे जीजू म्हणून बोलू लागतात. तेव्हा आशू आणि शिवा एकमेकांना केक भरवतात. तेव्हा आशू एक एक करत सगळ्या पाना गँग आपल्या मित्रांना केक भरवतो. तेव्हा आशू बोलतो खरंच थँक्यू. नाही खरंच खूप थँक्यू, तुम्ही ना हा बर्थडे खूप स्पेशल केलात माझ्यासाठी. मी आत्तापर्यंत कधीच असं घराबाहेर फॅमिलीला सोडून बर्थडे सेलिब्रेट नव्हता केला. तेव्हा अप्पर बोलतो नाही पण जीजू आम्ही तुमची फॅमिलीच आहोत काय भाई. तेव्हा सगळे बोलतात हा हा नाही तसं नव्हतं म्हणायचं, मला एवढंच म्हणायचं होतं की माझ्या घरापासून लांब, भाऊ आई पासून लांब, एवढंच बाकी काही नाही. तेव्हा अप्पर बोलतो अरे यार जीजू हे तुमचं घरच आहे ना असं समजा ना. तेव्हा आशू बोलतो हो. शिवा बोलते चला चला मी ना जेवण आणलंय आपण जेवून घेऊया सगळ्यांनी. बॅटरी केक आशूच्या गालाला लावतो. तेव्हा आशू थोडासा शांत होतो आणि पुढे चालत येतो. शिवा त्याच्याकडे बघतच असते. आशू शिवाकडे बघतो आणि शिवा न बघितल्यासारखं करते. आशू गॅरेजच्या बाहेर जातो. इकडे सीताई बेडरूममध्ये विचार करत असते. तेवढ्यात कीर्ती येते आणि बोलते म्हणाले होते ना मी तुला आपला आशू आता आपला राहिलेला नाहीये, बदलला येतो. आपल्या बर्थडेच्या दिवशी आपल्या आईसोबत असं कोण वागतं. मला अजिबात पटलेलं नाहीये आणि सगळी चूक ना त्या शिवाचीच आहे. तिच्याकडून आपल्याला अपेक्षाच ती आहे पण या वेळेला आशू चुकलाय आणि आई मला नाही वाटत तो परत येणार आहे. तर सीताई बोलते कीर्ती. तेव्हा कीर्ती बोलते मी काही चुकीचं नाही बोलते, तुला राग येईल साहजिक आहे पण तूच सांग काही चुकते का मी. तेव्हा सीता बोलते नाही सगळी चूक त्या शिवाची आहे. आशू कधी असं करू शकेल असं मला वाटलंच नव्हतं. एवढा कसा बदलला आशू. तेव्हा कीर्ती बोलते आई आता आशूसाठी तुझा हा शेवटचा प्रयत्न. आता तू पुन्हा तिकडे जाणार नाहीयेस कधीच, कारण तुझा झालेला अपमान मी तरी सहन नाही करू शकत. त्या आशू तयार होऊन येतो दुसऱ्या दिवशी आणि बोलतो शिवा चल मी निघतो. तेव्हा शिवा बोलते ए काय निघतो जरा तू इकडे बॅग घेऊ नको. तेव्हा आशू बोलतो अगं चहा झालाय माझा. शिवा बोलते नाही तू इथे बस, तू सांगते नाही इथे बस, थांब जरा आले मी. तेव्हा आशू बोलतो अच्छा ओके. तेव्हा शिवा ताट घेऊन त्याला ऑप्शन करायला येते. शिवा आशूचं ऑप्शन करते. शिवा त्याच्या तोंडात गाजराचा हलवा भरवते. आशूही भरवते. तेव्हा शिवा बोलते थांब आले. शिवा येते आणि आशूकडे बघते. आशू काय झालं. तेव्हा आशू बोलतो काही नाही. तेव्हा आशू बोलतो काही नाही छान वाटतंय. तेव्हा शिवा बोलते नक्की. तेव्हा शिवा बोलते घरची आठवण आली ना. तेव्हा आशू बोलतो अगं हेच घर आहे की नाही, फार छान वाटलं, चला येतो. आणि आशू शिवाला मिठी मारतो. तेव्हा आशू बॅग घेऊन बाईकवर बसतो आणि बोलतो तुझी हे काही गिफ्ट दिलंयस ना फार भारी वाटते मला. तेव्हा शिवा बोलते तुझ्या ह्या आनंदासाठीच दिलंय. तेव्हा शिवा बोलते लवकर ये. तेव्हा आशू ऑफिसला जातो आणि तिथेच एपिसोड संपतो.